नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क आता मालिकेमध्ये मिथुन काकांची एंट्री होणार आहे आणि ते आता पुराव्यानिशी ते वसवात आणि रम्या या दोघींना एक्सपोज करणार आहेत. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं, काय काय घडतं, सगळं डिटेलमध्ये बघूया. आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना, शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की जीवाला नंदिनीची खूप आठवण येत असते, पण नंदिनी काही केलं त्याच्याशी बोलायला तयार नसते. जीवाला काही करून तिला भेटायचं असतं आणि या सगळ्यामध्ये तो आता त्याच्या आईवडिलांची मदत घेतो, म्हणजे मानिनी आणि विक्रमची मदत घेतो आणि ते सुद्धा आता त्याची मदत करायला तयार होतात. मानिनी नंदिनीला फोन लावते. विक्रम आता जीवाला खुनवू लागतो, अरे जरा खोक, त्याशिवाय तिला पटणार नाही. आणि मग काय, जीवा सुद्धा आता खोटी खोटी खोकण्याची ऍक्टिंग करू लागतो. तो जोरजोरात खोकू लागतो. नंदिनीला या सगळ्याचा आवाज येत असतो. मानिनी बोलते, नंदिनी अगं ऐकतेस ना, जीवा किती खोकतोय. अगं त्याची तब्येत ना अजिबात बरोबर नाहीये, तू जरा येतेस का, त्याला भेटतेस का? कारण कसं आहे ना, तू जर त्याला भेटलीस ना तर त्याला बरं वाटेल, चांगलं वाटेल. तेव्हा नंदिनी बोलते, हो मी त्यांना भेटणारच आहे. आणि हे ऐकून जीवा खूप खुश होतो प्रेक्षकांनो. पण भेटल्यानंतर प्रेक्षकांनो भलतंच काहीतरी घडणार आहे. नंदिनी त्याला चक्क डिवोर्स पेपर देणार आहे. पण जीवाला यातलं काहीच माहित नसतं. तो भलताच खुश असतो. आता जीवा डान्स करू लागतो. मानिनी विक्रम यांचं कौतुक करत असतो आणि म्हणत असतो, खरंच आई वडील असावे तर तुमच्यासारखे. आणि तेवढं समोरून प्रेक्षकांनो डिलिव्हरी बॉय येतो. मानिनी बोलते, जीवा बहुतेक तुझं पार्सल आलंय. तेव्हा तो डिलिव्हरी बॉय बोलतो, नाही हे पार्सल पार्थ देशमुखांसाठी आहे. आणि तेवढंच तिथे पार्थ येतो. डिलिव्हरी बॉय बोलतो, हे घ्या सर तुमचं पार्सल. हे ऐकून पार्थला जरा आश्चर्य वाटतं. तो बोलतो, माझं पार्सल? पण मी तर कोणतंच पार्सल नाही मागवलेलं. तेव्हा डिलिव्हरी बॉय बोलतो, सर हे तुमच्यासाठीच आहे. तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी नाही मागवलेलं हे सगळं. आणि तेवढंच डिलिव्हरी बॉयच्या मोबाईलवरती कॉल येतो. तो लगेच मोबाईल लाऊडस्पीकरला ठेवतो आणि बोलतो, सर मॅडमला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, हे घ्या. तेव्हा काव्या बोलते, तुम्हाला आठवतंय का देशमुख, एकदा तुम्ही डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट केक घेऊन आला होता. आता ही जी ट्रीट आहे ना ती माझ्याकडून आहे, प्लीज हा केक स्वीकारा, फक्त तुमच्यासाठी. आणि हे सगळं ऐकून तर पार्थला काय करावं काहीच कळत नसतं, कारण आता त्याला काव्याकडून काहीच स्वीकारायचं नसतं. पण बरोबर त्याच वेळेला तिथे रम्या आणि वसवात येतात. रम्या आता हे सगळं पाहते आणि चक्क काव्याने पार्थसाठी रेड वेल्वेट केक पाठवलाय. हे सगळं पाहून तर तिचं डोकंच फिरतं. ती त्याच्या जवळ जाते आणि बोलते, हे बघा हा केक आत्ताच्या आत्ता इकडून घेऊन जा, नाहीतर मी फेकून देईन. असं म्हणतच ती केकचा बॉक्स घेते आणि जोरात जमिनीवरती फेकून देते. आणि जमिनीवरती केक फेकल्यामुळे केकची पूर्ण वाट लागली जाते. पार्थ जोरातच ओरडतो, रम्या ग हे काय केलंस तू? तेव्हा रम्या बोलते, पार्थ मी हे जे काय केलंय ना ते योग्यच केलंय, कारण काव्याची हीच लायकी आहे. पार्थ तुला माहित नाहीये, ही काव्या फार शातीर मुलगी आहे आणि तुला फक्त ती भुलवण्याचा प्रयत्न करतेय. तिला तू भुलू नकोस. आणि मला तर एक गोष्ट कळतच नाहीये, पुन्हा पुन्हा हे सगळे फालतू प्रयत्न करायची काय गरज आहे? आणि अशा प्रकारे सगळ्यांसमोर ते आता काव्याला खूप वाईट साईड बोलू लागते, तिला नावं ठेवू लागते. आणि आता मात्र विक्रमला सहन होत नाही. तो जोरातच ओरडतो, वसुताई तुझ्या रम्याला जरा कंट्रोल कर. आणि रम्या तुला काय अक्कल आहे की नाही? हा केक फेकण्याची तुझी हिंमत कशी काय झाली? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तू आमच्यामध्ये का पडतीयस? आमच्या मॅटरमध्ये तू पडायचं नाहीयेस. तेव्हा रम्या बोलते, मामा अरे हे काय, तू मलाच बोलतोयस? अरे तुझी सून केवढी चुकली आहे, तिने केवढी मोठी माती खाल्ली आहे, हे तुला दिसत नाहीये का? तुझ्या जागी जर मी असते ना तर त्या दोघांना डिवोर्स घ्यायला लावला असता. अशी नालायक सून मला कधीच नको असती. पण उलट तर तू अशा सुनेची बाजू घेतोयस, हे काय बरोबर नाहीये. हीच चूक जर आम्ही केली असती तर आम्हाला तू काय केलं असतंस? घरातून हाकलण्याची भाषा केली असतीस. आणि आता मात्र काय करतोय, स्वतःच्या लाडक्या सुनेची तू बाजू घेतोयस. धिस इज नॉट फेअर मामा, तू पूर्णपणे चुकतोयस. अरे मामा जरा विचार कर ना, त्या दिवशी पार्टीमध्ये किती बदनामी झाली. नाही म्हणजे पार्थची तर झालीच, पण तुझी सुद्धा किती बदनामी झाली. अरे जरा सोशल मीडिया उघडून बघ, लोक तुझ्याबद्दल, मामीबद्दल, पार्थजीवाबद्दल किती वाईट साईड बोलतायत. अरे अक्षरशः तोंड सोडून बोलतायत. लोकांनी अक्षरशः देशमुखांची अब्रूत चव्हाट्यावरती मांडली आहे. आणि या सगळ्याची खरी कल्प्रेट कोण आहे? ती काव्या. पण तू काव्याला तर काहीच बोलत नाहीयेस, उलट माझ्याशीच इथे वाद घालत बसलायस. आणि आता मात्र विक्रमला सहन होत नाही. तो जोरातच ओरडतो, बास बास रम्या, खूप बोललीस. आणि त्या दिवशी जे काही घडलं ना, सत्य समोर आलं ना, ते बरंच झालं, खूप चांगलं झालं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या दिवशी पार्टीमध्ये ते फोटोज ॲड कुणी केले असतील? नाही म्हणजे पिहूला तर हे सगळं जमणार नाही, ती तर केवढी लहान आहे. आणि विचार करा, तिच्याकडे हे फोटो कुठून येतील? 100% कुणीतरी घातपात केलाय, काहीतरी 100% यामध्ये गौड बंगाल आहे.
आणि हे सगळं ऐकल्यावर त्या दोघींच्या चेहऱ्याचा रंग चांगलाच उडालेला असतो. रम्या म्हणत असते, ते मामा, काय करायचं आपल्याला? ते फोटो कुणी ॲड केले, कशासाठी ॲड केले हे महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे आपल्याला जीव आणि काव्याचं अफेअर होतं हे समजलं ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता मात्र प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येतो. आता होते मिथुन काकांची एंट्री. तो तिथे येतो आणि बोलतो, रम्या, अगो कुणी फोटो ॲड केले हे तर महत्त्वाचंच आहे. कारण हे जर कुणी केलंय हे सगळ्यांच्या समोर आलं नाही तर सगळेच माझ्या पिहूला दोष देतील. माझ्या पिहूने काहीच केलेलं नाही आहे, ते निर्दोष आहे. तेव्हा रम्या बोलते, मिथुन काका, हे एवढं तू स्ट्रॉंगली कसं काय सांगतोयस? एवढ्या खात्रीने कसं काय सांगतोयस? तेव्हा मिथुन काका बोलतो, कारण मला माहिती आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये जीवा आणि काव्याचे फोटो कुणी ॲड केले. असं म्हणत असतो रम्याकडे खूपच रागाने बघू लागतो. आणि आता मात्र रम्याच्या चेहऱ्याचा रंग पूर्ण सुडालेला असतो. ती घाबरतच बोलते, कुणी ॲड केले? तेव्हा मिथुन बोलतो, तुम्ही दोघींनी. वसवत्या चिडते आणि बोलते, मिथुन, एक लक्षात ठेव, मी तुझी मोठी बहीण आहे आणि इतके घाणेरडे आरोप तू आमच्यावरती लावू शकत नाहीस. उगाच फालतूचे आरोप आमच्यावरती करू नकोस. आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हतं या काव्याने इतकी मोठी माती खाल्ली आहे या जीवाबरोबर. उगाच तोंडाला येईल ते वाटेल ते बोलू नकोस, आम्हाला बदनाम करू नकोस. आम्हाला नाही माहिती ते फोटो कुणी ॲड केले. तेव्हा मिथुन बोलतो, ताई, कसं आहे ना, मी मिथुन आहे आणि मी पुराव्याशिवाय बोलतच नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. असं म्हणत असतो त्याच्या मोबाईलमध्ये फार्म हाऊसचा CCTV फुटेज प्ले करतो. आणि CCTV फुटेज प्ले केल्यानंतर तिथे स्पष्टपणे सगळ्यांना दिसतं की कसं वसवत आणि रम्या चोरासारखं त्या फार्म हाऊसमध्ये शिरल्या होत्या आणि चोरासारखं पुरावे गोळा करत होत्या. विक्रम बोलतो, मिथुन, इकडे आण, मला तो पुरावा बघायचा आहे. आणि अशा प्रकारे तो त्याच्याकडून तो मोबाईल घेतो. तर त्यामध्ये खरंच वसवत आणि रम्या पुरावे शोधत असतात. आणि आता मात्र या दोघींची चांगलीच टरकलेली असते. काय करावं काहीच कळत नसतं. विक्रमला आता प्रश्न पडलेला असतो, मिथुन, हे सगळं तुला कसं माहिती? म्हणजे हा CCTV फुटेज तुझ्याकडे कसं काय आला? तेव्हा मिथुन बोलतो, विक्रम दादा, मी काही देव नाहीये, हे सगळं मला आपोआप कळायला. खरं तर आपल्या फार्म हाऊसच्या केअरटेकरचा मला काल फोन आला आणि त्याच्यामुळे मला हे सगळं कळालं की वसुताई तिकडे येऊन गेली म्हणून. खरं तर या गोष्टीवरती माझा विश्वासच बसला नाही. कारण पार्टीच्या आदल्या आठवड्यामध्ये हे चौघेजण तिकडे गेले होते ना. कारण वसुताई आणि रम्या या दोघी तर वसुताईच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी गेल्या होत्या. मग त्या तिकडे कशा काय जातील या गोष्टीवरती माझा विश्वासच पटला नाही. म्हणून मी CCTV फुटेज पाहिला तर त्यामध्ये मला चोरासारख्या या दोघी दिसल्या, चोरट्या. खरं तर ही गोष्ट कधीच समोर आली नसती. पण शोधाशोध करताना त्यांच्या हातून एक चूक घडली. वसुताईच्या हातातली अंगठी तिथेच पडली आणि तीच अंगठी रिटर्न करण्यासाठी त्याने मला फोन केला. आणि या सगळ्यामध्ये बरोबर त्या अडकल्या. ते म्हणतात ना, खरं जास्त काळ लपून राहत नाही, ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने समोर येतच. आणि हे सगळं पाहून तर विक्रमला सहनच होत नाही. तो 60% वसवत्याचं थोबाड फोडतो आणि बोलतो, खरंच वसुताई, तू ताई म्हणण्याच्या लायकीची नाही आहेस. मागच्या वेळी सुद्धा मी तुला सांगितलं होतं की आमच्या संसारामध्ये, माझ्या संसारामध्ये, माझ्या मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नकोस. तरी सुद्धा तू माती खाल्लीस. आणि कसं आहे ना, आता तर तुम्हा दोघींना शिक्षा देऊन सुद्धा काहीच उपयोग नाही. तुम्ही कधी सुधारणार नाही. पण आता खूप झालं. यावेळी मी असं काहीतरी करणार आहे ना, ज्यामुळे तुम्हाला जन्माची अद्दल घडेल. तेव्हा वसू म्हणत असते, विक्रम, अरे हे काय बोलतोयस तू? मी तुझी बहीण आहे आणि तू स्वतःच्याच बहिणीला तुझ्या घरातून हाकलणार, आपल्या घरातून हाकलणार? तेव्हा विक्रम बोलतो, हे बघा, ते काय मला सांगू नका. तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा, पण या घरामध्ये तुम्हाला थारा नाही. असं म्हणत असतो त्या दोघींची बॅग त्यांच्या तोंडावरती फेकून मारतो आणि बोलतो, चला चालत्या व्हा. कारण आता जर मी तुम्हाला हाकललं नाही ना, तर तुम्ही दोघी मिळून माझ्या मुलाबाळांचा संसार गिळून टाकाल. तेव्हा मानिनी बोलते, हो विक्रम, अगदी बरोबर बोलतायत. तुम्ही दोघींनी सुद्धा इकडून निघून जा आणि पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवू नका. अशा पद्धतीची शिक्षा आता या दोघींना सुनावली जाते.